मला वाटतं आम्ही नागपूर आणि अमरावती विभागामध्ये तालुक्यावर जाऊन सगळ्या तिथल्या स्थानिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटून काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे विदर्भातले, बेरोजगारी असेल, शेतकरी असेल, तुमचे घरकुलाचे मुद्दे असणार, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून एक व्यवस्थित आम्ही मुद्देचा एक मसुदा तयार करणार आहोत। त्या संदर्भातच हे सगळं करत असताना कुठं आम्हाला खेळी खेळायचं आहे यावर आम्ही बारीक नजर ठेवणार आहोत। आम्ही कोणाला विनंती नाही करणार का आम्हाला तिकीट द्या किंवा आम्हाला त्यात सामील करून घ्या, हा भिकारीपणा आम्ही कधी करणार नाही, त्याची गरज आहे आम्हाला कधीच पडू नये। पण काही ना काही कशा पद्धतीनं त्याचे परिणाम, प्रहार हा फक्त एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता विषय नाही आहे, तो महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे आम्ही काम करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा कार्यकर्ता तालुक्या पातळी ते गाव पातळीपर्यंत आहे। हा सगळा विषय घेऊन जे मुद्दे निवडणुकीतले संपले आहे त्या मुद्द्या बाबतीत आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये तो अजेंडा घेऊन आम्ही समोर जाण्याची आमची तयारी आहे। आणि ते 11 एप्रिलला सगळं फायनल, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी आम्ही ते सगळं त्याचा पुरा अंतिम निर्णय घेऊन या निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट करू। हा निर्णय आम्ही राजकुमारजीकडेच ठेवलेला आहे। आखरी सगळे माहिती देऊन तो अधिकार आणि ते सगळं आम्ही तो अधिकारच त्यांना निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे देणार आहोत आणि तो जे निर्णय त्या राजकुमारजी घेईल ते आम्ही करू। लोकसभेच्या विजयाचा जो मार्ग आहे तो मेळघाटातून जातो आणि राजकुमार पटेल आणि राणांचे संबंध अनेकदा चर्चेत येत असतात। आज तुम्ही जे यांना जबाबदारी दिली तो काही राजकीय चतुरपणाचा एक भाग असू शकतो असं वाटतं? असं काय याच्यातलं चतुरपणा? राजकुमार हमारे दिल में है और हम उनके दिल में है, हम गहरे दोस्त भी है और हमारी पार्टी भी एक है। अमरावती लोकसभेसाठी 4 एप्रिल फॉर्म दाखल करायची शेवटची तारीख आहे आणि आपण भूमिका 11 ला जाहीर करू। बरोबर आहे ना, मग म्हणजे आपण आमची पहिले तयारी राहणारच, उमेदवार देणार नाही का? म्हणजे तेच ते धरूनच आम्ही करणार आहोत। अरे मी काय सांगतोय, आखरी परिस्थिती पाहून हात मारला पाहिजे। आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून 8 तारीख भाऊ फॉर्म वापस घेण्याची तारीख आहे, तुम्ही 11 तारखेला 4 तारीख 11 तारखेला निर्णय घेणार। 4 तारखेपासून अर्ज भरणं आहे, 8 तारखेला विड्रॉल आहे, लक्षात घ्या। आणि आम्ही आमच्या सगळ्या प्रोसेस करून ठेवू। मी तुम्हाला काय म्हटलं आहे, निर्णय 11 तारखेला हा सार्वत्रिक जरी असला तर कुठं कशी चाल चलाची त्याला थोडी बंधनं आहे। वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलं असं म्हणता येईल? नाही, वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलंच नाही। आता तर आम्ही सुरू करणार आहोत लढाई। आता प्रत्येक जिल्ह्यात 29 तारखेला नांदेड त्या मराठवाड्यात आहे, संभाजीनगरला आहे, मुंबईला बैठक आहे, पश्चिम महाराष्ट्र खानदेश पाहू ना। आम्ही, माझं काय म्हणणं आहे, आमचा परिणाम, आमचा फटका उमटला पाहिजे। हो, महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत आहे का हे? नाही, युतीतून बाहेर पडण्याचं किंवा आम्ही युतीत आहे का नाही आहे हेच पहिले विचारा समोरच्यांना आणि मग आम्ही सांगू पडतो का थांबतो म्हणून। लोकसभेचा प्रश्न आहे, अमरावती लोकसभेमध्ये आनंद अडसूळ आता भाजपच्या कार्यालयात भेटून आले। प्रमाणपत्र नवनीत राणांच्या रद्द होण्याच्या मार्गावर अशी चर्चा आहे, त्यामुळे पर्याय म्हणून भाजप आनंद अडसूळला उमेदवारी देण्याची अशी चर्चा सुरू आहे। काय वाटतं? नवनीत राणांचं जे तिकीट आहे ते वेटिंगवर ठेवलं आहे। कुठली चर्चा असू द्या, आम्ही आमच्या मुद्द्यावर कायम राहू। चर्चा कोणाला तिकीट भेटते नाही भेटत हा भाग अलग आहे। आम्ही परिस्थितीवर सगळं लक्ष ठेवून आहोत। व्यवस्थित आम्हाला वाटलं की उतरावं लागतं तेव्हा व्यवस्थित तुम्हाला माहीत पडेल का भाऊ बच्चू कडू आणि प्रहारची एंट्री एकदम सही झालेली आहे, एकदम व्यवस्थित झाली। मला वाटतं हे सगळ्याच गोष्टी हे जर आम्ही खुल्या केल्या इथं तर मग अर्थच उरणार नाही। मला वाटतं का चुकीची वाट पाहतो आम्ही। काही पक्षाच्या चुका आमचा खासदार बनवू शकतं, पण त्यांनी त्या चुका करावं असंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। एबीपी माझा, उघडा डोळे
बघा नीट.